नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हा खास व्हिडिओ नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी आहे। कारण का काही दिवसांनी तिला किचनमध्ये एक नवीन पदार्थ करायचा असतो, तोही गोडाचा पदार्थ। त्यासाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे। त्यामुळे तिला अगदी सहज तिला बनवू शकते ती गोडाचा शिरा। आणि मी प्रमाण सांगते ते लक्षात ठेवा। 1 कप बारीक रवा घेत असाल तर 3 पेला पाणी म्हणजे 3 पट पाणी आणि 1 पेला साखर आणि अर्धी वाटी तूप। मी मेजरमेंट पण सांगते, हे बघा माझ्याकडे असा पेला आहे। मी या पेलानुसारच मी सगळ्या गोष्टी सांगते। म्हणजे 1 पेला बारीक रवा, 1 कप साखर आणि 3 पट पाणी, याच मेजरमेंटनेच पाणी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। आणि काजू, बदाम, मनुका हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या। जर तुम्ही जाडा रवा वापरत असाल तर पाण्याचं प्रमाण 3.5 पेला आपल्याला घ्यायचा आहे। जर तुम्हाला दाणेदार रवा करायचा असाल तर तुम्ही 3.5 पेला घ्या पाणी। आणि जर बारीक रवा घेत असाल तर 3 कप म्हणजे 3 पेला पाणी घ्या। आणि एकदम कापसासारखा मऊसूत असा हा गोडाचा शिरा तयार होतो हा बारीक रवामुळे। आणि जे तुपाचं प्रमाण सांगितलं मी, एकदम बघा चकाकी इतकी छान आलेली आहे। त्यामुळे सहज सगळ्यांना आवडेल, घरातल्यांना, सासरच्या माणसांनाही खूप आवडेल। तर तुम्ही हा नक्की करून बघा। जे नवीन झालेल्या लग्न झालेल्या मुलीसाठी हा खास व्हिडिओ आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चांगली गरम झालेली आहे। आता मी गॅसची फ्लेम स्लो करत आहे। अर्धा पेला तूप घेतलेला आहे। तूप चांगलं गरम होऊ दे। तूप चांगलं गरम झालेलं आहे। सर्वात प्रथम आपल्याला ड्रायफ्रूट्स थोडेसे हलकेसे गरम करायचे आहेत तुपामध्ये। बदाम घातलेले आहेत, तुकडे केलेले आहेत। मी 5-6 बदाम घेतलेले, काजू घेतलेले आहेत 5 आणि मनुका घेतलेले आहेत, हे बघा असे 1 चमचा घेतलेला। आता तुपामध्ये चांगले आपण भाजून घेऊया। हलकेसे असे चांगले फुलून येतील मनुका। हलकेसे आपण गरम करून घेतो आहे। तुम्ही बघू शकतात काजू, बदाम आणि मनुका छानपैकी लालसर असे भाजले घेतलेले आहेत हलकेसे। आता मी काढून घेते एका डिशमध्ये। ज्या तूप घेतलेलं पेल्यामध्ये त्याचमध्ये मी काढत आहे। लक्षात ठेवा तूप चांगलं गरम व्हायला पाहिजे आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला हा बारीक रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे। हा 1 पेला बारीक रवा आहे, हे बघा छानपैकी फुलत आहे। म्हणजे आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे। आपल्या स्लो गॅसवरच हा रवा आपल्याला त्याचा रंग चेंज करायचा आहे। म्हणजे रव्याचा कच्चेपणा घालवायचा आहे, तांबूस असा रंग करायचा आहे। आणि हा 10 ते 10 मिनिटं आपल्याला हा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा की रवा चांगला भाजून घ्या तरच आपला गोडाचा शिरा चांगला होईल। आता मी हे भाजून घेते 10 मिनिटं। बघू शकतात रवा अजून कच्चाच आहे, हलकासा रंग चेंज झालेला आहे। पण आपल्याला अजून 7 ते 8 मिनिटं अजून चांगले भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात रव्याचा म्हणजे बारीक रव्याचा कलर चेंज झालेला आहे आणि रव्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि चेंज झालेला आहे। आणि हे 10 मिनिटं मी तुपामध्ये चांगलं स्लो गॅसवर चांगलं भाजून घेतलेलं आहे। आपल्याला पाणी गरम करायचं आहे। 1 कप रव्याला 3 पट म्हणजे 3 पेला पाणी घ्यायचं आहे। हा 1 पेला, 2 पेला आणि 3 पेला, टोटल 3 पेला पाणी आपल्याला चांगलं गरम करायचं आहे। हलकंसं नाही, चांगलं कडकडीत गरम करायचं आहे।
पाणी चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। आता मी गॅस स्लो करते। रवाही चांगला भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला हे गरम पाणी जे केलेलं आहे ते घालायचं आहे। थोडं थोडं घाला, मिक्स करा आणि उरलेलं पाणी घाला। हे बघा, हे बघा, जरी पातळ दिसलं तरी रवा आहे हा घट्ट होत जातो। असं ठेवत राहा आणि आता आपल्याला लगेच झाकण ठेवायचं आहे। 1 मिनिट वाफ द्यायची आहे। 5 मिनिटांनी मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकतात पाणीही चांगलं मुरलेलं आहे आणि एकदम असा मस्तपैकी मऊ असा कापसासारखा झालेला आहे। आता आपल्याला साखर घालायची आहे। मी 1 कप बारीक रव्याला 1 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 पेला। मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट वाफ देऊया, म्हणजे साखर चांगली पूर्णपणे विरघळेल। आणि मी झाकण ठेवते। आता 5-7 मिनिटांनी मी झाकण काढत आहे। तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। हे बघा, आता आपल्याला शेवटी जे आपण काजू, बदाम, मनुका तुपामध्ये चांगले भाजले गेलेले होते मगाशी, ते आपल्याला घालायचे आहे। एकदम शेवटी घाला आणि 1 चमचा वेलची पावडर म्हणजे वेलची पूड घाला। आता आपल्याला स्लो गॅसवरच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, फास्ट गॅस करायचा नाही आहे। आता तुपामध्ये हा रवा, शिजवलेला रवा चांगला मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। शिरा आपला तयार झालेला आहे, पण 1 मिनिट मी वाफ देणार आहे। मिक्स करून घेतलेला आहे। 1 सेकंदासाठी चांगली वाफ देते, 1 मिनिट। झाकण काढते। पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा कापसासारखा मऊ लुसलुसीत असा गोडाचा शिरा आपला तयार झालेला आहे। एकदम कापसासारखा झालेला आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, इतका सुरेख झालेला आहे, एकदम मऊ, एकदम कापसासारखा झालेला आहे। एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। तुम्हाला परत एकदा दाखवते। इतका, हे बघा ना, इतका मऊ कापसासारखा, वाव, सगळ्यांना घरातल्यांना आवडेल असा हा गोडाचा शिरा तयार झालेला आहे। आता मी बाउलमध्ये काढून घेते। गॅसची फ्लेम बंद करत आहे। गरमागरम असा गोडाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम कापसासारखा मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारा असा हा गोडाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि बारीक रवा भाजताना किंवा कोणताही जाडा रवा भाजताना घाई करू नका। स्लो गॅसवरच चांगला भाजून घ्या। हा 1 पेला रवा आहे तो चांगला भाजून घ्या। सर्वात प्रथम तर तुपामध्ये काजू, बदाम, मनुका हे चांगले भाजून घ्या आणि मग एका डिशमध्ये काढून घ्या। आणि दुसऱ्यांदा रवा चांगले 10 मिनिटं स्लो गॅसवर, रवाचा कलर चेंज झाल्यावर आपण गरम पाणी उकळायला ठेवायचं। 3 पेला पाणी ठेवायचं आणि गरम पाणी स्लो गॅसवर थोडं थोडं घालून मिक्स करायचं। मिक्स झाल्यानंतर एक चांगली वाफ द्या झाकण ठेवून आणि मग साखर घाला। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतरच थोडा वेळ वाफ द्या आणि नंतर मग आपल्याला वेलची पावडर आणि जे भाजलेले काजू, बदाम, मनुका ते वरून घाला। एकदम मस्तपैकी असा झालेला आहे। तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। श्री स्वामी समर्थ। ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, थँक्यू। आणि तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ मनापासून बघता आणि वेळात वेळ काढून बघता, त्यासाठी मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। असेच प्रेम माझ्यावर राहू दे। थँक्यू।